नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत पुण्याच्या जंगली महाराज रोडवर असलेल्या छत्रपती संभाजी उद्यान या ठिकाणी। हे उद्यान छत्रपती संभाजी मेट्रो स्टेशनच्या बाजूला आहे। मेट्रो स्टेशनकडे जाण्याचा रस्ता व उद्यानाचा दरवाजा जवळच आहे। ह्या गार्डनमध्ये चालण्यासाठी खूप छान रस्ते बनवले आहेत आणि लोकांना बसण्यासाठी चेअर्सची सुविधा पण उपलब्ध आहे। जवळच कॉलेज आणि मेट्रो स्टेशन असल्यामुळे ह्या गार्डनला जास्त स्टुडंट्स हजेरी लावतात, त्यामुळे हे ठिकाण नेहमी लोकांनी गच्च भरलेलं असते। गार्डन मध्ये ठिकठिकाणी काहीतरी संदेश देणाऱ्या सुंदर पाट्या पण लावलेल्या आहेत। निसर्गरम्य वातावरण, वेगवेगळ्या प्रकारची झाडे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे विना तिकीट प्रवेश। ह्या गार्डन मध्ये येण्यासाठी कोणताही प्रवेश शुल्क घेतला जात नाही। तुम्ही ह्या गार्डन मध्ये तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत येऊन असे खेळ पण खेळू शकता। ह्या गार्डन मध्ये हत्तीच्या सुंदर अशा 2 मूर्त्या पाहायला भेटतील तुम्हाला। इकडे बांधकाम पण केलेलं आहे। हे बांधकाम पाहून असं वाटते इथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात येणार असेल। ह्या गार्डन मध्ये लहान मुलांना खेळण्यासाठी 2 बाल क्रीडांगण उपलब्ध आहेत। पहा, ह्याच्या बाजूनीच एक रस्ता जातो, तो बाल क्रीडांगणाकडे जातो। पण आलेलो आहोत बाल क्रीडांगणाकडे। ते पाहिलं तर बाल क्रीडांगण फक्त नावाला दिसत आहे हे, कारण इकडे काही लोक मोबाईल बघत खेळत आहेत, काही जण फिटनेस करतात। इकडे स्लाइड्स वगैरे आहेत पूर्ण छोटे, हे बघा तिकडे काही जण लहान मुलं खेळत आहेत। ह्या गार्डन मध्ये आपल्याला एक रणगाडा पण पाहायला भेटतो। तर हे पण बाल क्रीडांगणच आहे, पण इथे बाल खूप कमी दिसत आहेत आणि मोठे जास्त दिसत आहेत, त्याच्यामुळे मी कन्फ्यूज झालो की हे बाल क्रीडांगण आहे का ज्येष्ठ क्रीडांगण आहे। उद्यानचं मेन डोर तर हे दिसत आहे, मेन दरवाजा तर, पण हा काम चालू असल्यामुळे बंद आहे सध्या। गार्डन मध्ये फिरत असताना मला अचानक ही गर्दी दिसली। मी इकडे आलो। हे जे आंदोलन आहे ते सोनम वांगचुक जे आहेत त्यांना सोडवण्यासाठी चाललेलं आंदोलन आहे। ही आहे उद्यानाची वेळ। चला तर मग जाऊयात आता रिटर्न। आजच्यासाठी पुरेसं। बाय बाय, भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये।